हो नाथ कुळा भाई। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये। तर सकाळचे 11:30 झालेत आणि तुम्ही पाहताय आपण आता कल्याण बस स्थानकाला आहोत आणि आजचा जो प्रवास आहे आपला माळशेज घाटाकडे असणार आहे। तर फार तारमळ झाली इथपर्यंत येण्यासाठी। बघूयात कोणती गाडी आपल्याला भेटते माळशेज घाटाकडे आणि आता डायरेक्ट गाडीमध्ये भेटू, कारण की पाऊस लय पडतोय बाहेर। ते मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण बस स्टँड हे रिनोव्हेशनमध्ये गेलेलं आहे। पण तिथनं पुढं आलोय, तिथं आपण ज्या पाहिल्या भिवंडीच्या गाड्या लागतात, इथं महालक्ष्मी हॉटेलच्या समोर ज्या आहेत आपल्या गाड्या इथे लागतात पुढे, आणि त्या बॅडमिंटन कोर्टपासून आताच पुढे सुटणार आहे। मेन बस स्टँडपासून बॅडमिंटन कोर्टकडे कोकण आणि पुण्याच्या दिशेने गाड्या लागतात तिकडे। तर इकडून आपण चालत आलो आणि सगळ्या आपल्या गाड्या या साईडला लागतात आहेत। बघूया आता कोणती गाडी आपल्याला भेटणार आहे। तर ही गाडी लागून होती आळे फाटानगर, पण या गाडीमध्ये जागा नाही आहे। इकडे फलाट 5 पासून 9 पर्यंत फलाट सगळे आहेत। या साईडला जे आहे तुमच्या पारनेर, भगवानगड, आंबेजोगाई आणि इकडे नाशिक मार्गे जातात गाड्या, आणि इकडे जुन्नर पुण्याला जायचं असेल तर या साईडला गाड्या लागतात तुमच्या। तर गाडी आपली आलेली तुम्ही बघू शकता, नवीन मॉडेल आलेलं आहे आपला। तर जागा आपल्याला भेटेल ते बरं होईल गाडीत। चला मंडळी, या गाडीत पुढं सीट नाही, तर कंडक्टर दाराची सीट आहे, आपल्याला त्याच्या मागच इथं सीट भेटलेली आहे। पुढचा व्ह्यू आपल्याला इथून एक नंबर दिसणार। तर ही गाडी नगरवरनं कल्याणला आली आहे, परत गाडी नगरकडे निघाली ही गाडी। पण आपला जो प्रवास आहे तो आळे फाट्यापर्यंतच असणार आहे, कारण की आपण माळशेज घाट कव्हर करणार आहोत। तर आपण फक्त माळशेज घाटसाठी त्या गाडीत चाललो आहे। तर बघूयात, प्रवास आपला छान असणार आहे। माळशेज घाट मी पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय, तुम्ही पण जर पाहिला नसेल तर तुम्ही आणि मी दोघंजण आपण पहिल्यांदा एक्सप्लोर करणार आहेत। तर बघूयात, प्रवासात फार मजा येणार आहे। आणि ॲज युज्युअल आपल्यासोबत कोण आहे तुम्ही माहितीच आहे तुम्हाला। आजचा प्रवास, या प्रवासासाठी आम्ही म्हणजे कसं आलो इथपर्यंत आम्हाला माहिती आहे। सगळ्यात पहिल्यांदा 6 वाजता चिंचवडला गेलो, चिंचवडून इथपर्यंत येण्यासाठी आम्ही 3 ट्रेन बदलल्या। तर मंडळी, बरोबर 11:15 वाजता आपण निघालो आहे माळशेज घाटाच्या दिशेने। तर चला, तर प्रवासाला आता आपली ऑफिशियली सुरुवात झालेली। कल्याण ते आळे फाटा जे आपले प्रवासाचं अंतर असणार आहे ते 130 किलोमीटर असणार आहे। आज गटारी वाटतं ना? हां, उद्यापासून स्टार्ट आहे ना। सकाळी 6 पासून भयंकर असा पाऊस पडत होता, आता कुठेतरी पाऊस थांबलेला आहे, तुम्ही बघू शकता। वातावरण मोकळं झालेलं आहे आता बघूयात घाटात पुढे पाऊस लागतोय का नाही काय माहिती। वाघादा विचारलं आणि आपण जे आहे माळशेज घाटाच्या पुढेच मडपारगाव आहे तिथपर्यंतच तिकीट काढलेले। येथून कल्याण ते मडपारगाव आपलं 97 किलोमीटरचं अंतर असणार आहे। बघू शकता 280 रुपये, म्हणजे प्रत्येकी 140 रुपये आपल्याला पडलेले। तर त्यांना आपण म्हणले माळशेज घाटाजवळ आम्हाला उतरायचं आहे, तर बघूयात तिथं उतरू आपण शक्य झालं तर, आणि तिथले सीन आपण घेऊयात। फार मजा येणार आहे जुनून शेवटपर्यंत। मी शहद रेल्वे स्टेशन बघताय, कल्याणकडून नाशिककडे जाणारा मार्ग आहे, तिथे शहद रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता। हा घाट आपल्याला पुण्यावरनं पण कव्हर करता आला असता, पण याच्या गेल्या व्हिडिओमध्ये भीमाशंकरला आपण आळे फाटा जुन्नर मार्गे गेलो होतो, तर कल्याण मुरबाड मार्ग आपल्याला दाखवायचा होता, म्हणून आपण कल्याण मार्गे चाललो माळशेज घाटाकडे। रस्ता थोडा खराब आहे, इकडून कल्याणवरून मुरबाडपर्यंत थोडे तुम्हाला खड्डे जास्त लागतील। त्याच्यानंतर आळ्या फाट्यापर्यंत रस्ता हा एकदम व्यवस्थित आहे। तर जर तुम्ही पुण्याकडनं येत असाल तर तुम्ही लवकर पोहोचाल, मुंबईकडनं येत असाल तर तुम्हाला तिकडं माळशेज घाटाला पोहोचायला थोडा वेळ लागू शकतो। आता आपण उल्हास नदीजवळ आले, तुम्ही पाणी बघू शकता किती ओव्हरफ्लो झालेलं आहे। अरे बाप, भीमाशंकरवरनं पाणी सोडलेलं आहे त्यामुळं नदी ओव्हरफ्लो झालेली इकडे बघू शकता। इकडून तुम्हाला टिटवाळ्याला जाता येतं, आणि आपण आता मुरबाड मार्गे निघालोय आळे फाट्या नगरच्या साईडला। तर वाहकदादांना विचारलं, त्यांनी सांगितलं की येताना पाऊस फार भारी पडला माळशेज घाटामध्ये,
तर अतिशय बघण्यासारखे दृश्य झाले होते. आता जाताना बघू आपल्याला तसे दृश्य लागतात का नाही. आपण तिथं उतरणार होते तर आता नक्की झालेले. मंडळी 1:10 झालेत आणि आता आपण मुरबाडमध्ये आलेलो आहे. इकडून तुम्हाला गोरखगड आणि सत्संग विहार जवळ आहे. जास्त काय नाही 25 किलोमीटरचं अंतर आहे. आणि पाहू शकता तर मुरबाडच्या पुढे आपल्याला बऱ्यापैकी पाऊस चालू झालेला आहे. आता पुढे घाटामध्ये पण आपल्याला डेफिनेटली पाऊस लागणार आहे. सगळ्या मार्केटला आज गर्दी आहे, स्पेशली चिकनच्या आणि फिशच्या शॉपला, कारण की आज गटारी अमावस्या आहे आणि उद्यापासून आपला श्रावण चालू होतं. सगळीकडे गर्दी तुम्हाला बघायला भेटते. आपलं मटन चिकन खावायचं. त्याची क्रेन थांबली आहे. आपली गाडी लांब असल्यामुळे आपली गाडी पास होत नाही. आता ती मागं किंवा पुढे जाईल तेव्हा आपली गाडी पास होईल. दोन मिनिटात रांगा लाईनीच्या तयार झाले. दुपारचे 2:15 झालेत आणि आता आपण मोरोशीच्या पुढे एक मोरिया गार्डन म्हणून हॉटेलला जेवायला थांबलेलो आहे. इथून जे आपलं माळशेज घाट असणार आहे 14 किलोमीटर आहे. तर आता जेवण आम्ही तिकडंच करणार आहे कुठेतरी, कारण की आम्ही कल्याणमध्ये जेवण केलं होतं यायच्या आधी. तर आता थोडंसं फ्रेश वगैरे हो आणि तुमच्याशी बोल. इथले दृश्य बघू शकता तुम्ही, तुमचे नयन अतिशय तृप्त होऊन जातील असे इथले डोंगर रांगा आणि इथले ढग दिसतात. कोणता तरी गड वगैरे आहे वरती काय माहिती, कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला काय माहिती असेल तर. तर स्थानिक लोकांना विचारलं, मागचा जो आहे तो भैरवगड आहे. 1 नंबर सीन दिसतो भैरवगडचा इथून. चला मंडळी आता माळशेज घाटाकडे. जागी पर्यटकांची गर्दी दिसते. आपण माळशेज घाटाच्या जवळ आता पोहोचत चाललेलो आहे. चांगलं आहे. तरी आज संडे गर्दी तुलनेने कमी आहे. मला वाटलं जास्त गर्दी असेल. काय माहिती पुढं आता किती गर्दी लागेल काय माहिती नाही आपल्याला. हे बघा धबधबे दिसायला सुरुवात झालेली आता आपली. मंडळी मोस्ट अवेटेड घाटाची सुरुवात झालेली आहे बघा. अरे बापरे, जागोजागी धबधबे तिकडे सगळीकडे. बघू शकता चेंबर आहे.
चला काका. फायनली माळशेज घाटावर आम्ही पोहोचलेलो आणि इथं उतरले. पाणी बघू शकता इकडे. बाय बाय. चालली आता आपली गाडी. मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माळशेज घाटामध्ये. कुठे हिंडू काय नाही. समोर पोलीस दादा होते, त्यांना विचारलं की आम्ही शूट काढू नव्हते. काढा म्हणले, तुम्ही काय गाडी वगैरे नाही आणली त्यामुळं चला, आमच्यामुळं काय ट्रॅफिक होणार नाही इथं. एक नंबर सीन. समोरचं तर बघू शकता काहीच दिसत नाही या, काहीच. आकाशाला भिडणाऱ्या उत्तुंग कड्यावरून पडणारा मुसळधार पाऊस आणि दाट धुक्याची गर्दी. आहा, स्वर्गच जम. पोलिसांनी आम्हाला अडवलं होतं. आम्ही तो आमचा ट्रायपॉड आतमध्ये टाकलेला आहे. लय रिक्स घेऊन आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. कमेंट, लाईक, शेअर झालंच पाहिजे. आणि बघूयात आपण किती कव्हर करू शकतोय काय नाही. दांडकं पडता पडता वाचण्यात आम्हाला का मंडळी भीती फार वाटते, कारण की दरड कोसळण्याची शक्यता रॉक फॉलिंगची कधी पण आहे. मी चाललोय आता, बघूया. देव करत दुर्घटना काय होणार नाही. माझ्यासोबत, आमच्यासोबत काय कोणासोबत नाही झाली पाहिजे. या माळशेज घाटाला माउंटेन पास देखील म्हणलं जातं. माउंटेन पास म्हणजे डोंगर ओलांडण्यासाठी बनवलेल्या वळणावळणाच्या रस्त्यातील घाट म्हणजेच माउंटेन पास. फार जोरात असं पाणी पडते. नाथ भावनाथ. ज्या पॉइंट साठी इथं आलो होतो तो पॉइंट आमच्या समोर दिसतो. काय पाहिजे अजून. हो नाथ खुळा भाई. शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे अनुभवायचे असतील तर नगर कल्याण रस्त्यावरचा माळशेज घाटात तुम्ही नक्की यायला हवं. दृश्य दिसतात ते चिल करू वाटते. एन्जॉय फोन आपला ऑफलाईनला टाका, नेट बंद करा आणि ते वास्तविक नैसर्गिक दृश्य ते बघायला इच्छा झालेली आहे. आपण जाणार मंडळी, चला जायला. पावसाळ्यात माळशेज घाटामध्ये तुम्ही आलात तर 3 धारांमध्ये कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी नक्कीच या. मंडळी, हा प्रवास इथंच संपवतो. आता आम्ही कॅमेरा ठेवून परत भिजायला जाणार आहे. तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करणे विसरू नका. पण थांबा, या घाटावरचे बाकीचे दृश्य आणि पुढचा रस्ता देखील एवढा अविस्मरणीय क्षण अनुभव देणारा आहे, तर त्यामुळं हा प्रवास आपण पूर्ण तुम्हाला दाखवू इच्छितो. या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात, तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील हा एक घाट आहे. त्याची खासियत म्हणजे रोहित पक्षी, इंग्रजीमध्ये ज्याला फ्लेमिंगो म्हणून ओळखलं जातं, हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुणे मुंबईला इथून ये जा करत असतात. अतिशय सुंदर असे एसटीचे दृश्य आपल्याला इथून दिसत असते. आता तुम्ही म्हणाल इकडे यायचं कसं, सांगतो. पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटामध्ये जाता येते किंवा मुंबईहून कल्याण मुरबाड मार्गे जाता येते. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरवरून किनवली सळगाव मार्गे माळशेज घाटामध्ये जाता येते. महाराष्ट्राच्या इतर भागातून येणाऱ्या लोकांसाठी महामार्ग क्रमांक 222 हाच मुख्य मार्ग असून मराठवाडा विदर्भातील लोक याच मार्गाने असतात. हमला नाही केला पाहिजे. या माळशेज पासून तुम्हाला गोरखगड, रतनगड, जीवधन, शिवनेरी, भीमाशंकर अशा बरेचसे नैसर्गिक आणि भौगोलिक ऐतिहासिक ठिकाणं जवळ आहेत. तर आलेत, गाडी घेऊन यायचा प्लॅन आहे तर नक्की आजूबाजूला या आणि सगळीकडे तुम्ही व्हिजिट करूनच जावा. निसर्गाच्या कुशीत जर तुम्हाला इथं राहायचं असेल तर घाटाच्या पायथ्याशीच सावर्णे गावामध्ये हॉलिडे रिसॉर्टमध्ये तुम्ही उत्तम प्रकारे तुमची राहण्याची सोय करू शकता. आणि खाण्यापिण्याची सोय तर तुम्हाला खाण्यापिण्याची सोय तर आहे. तुम्हाला टक्केदार तुम्ही पावसात खाऊ शकता, भजे, कच्च वगैरे. घाटामध्ये आलात तर थोड्याच अंतरावर महादेवाच्या मंदिरातील दर्शन घेणं आणि थंडीच्या अशा वातावरणामध्ये चहा, कंचा आणि वडापावचा स्वाद घ्यायला नक्की तुम्ही विसरू नका. एवढ्या धुक्यामध्ये रस्त्याच्या कडेला माकड दादा भेटले, त्याला खायला आपण दिलं, फार छान वाटलं. तर आनंद आणि उत्साह घेऊन आपण निघालो आहोत आता मड पारगावच्या दिशेने. तर ह्या आठवणी आपल्या सदैव आपल्या सोबत राहतीलच. फायनली तिथून चाललोय आपण. गाडी भेटली आपल्याला. धुकं पहिल्यापेक्षा जास्त वाढलंय. वाघ घराच्या मंदिराचं अजून धुकं वाढणार आहे.
बघूया 6च्या आधी चाललो ते बरं आता पुढं आळे फाटा आणि तिकडून आपण आपल्या पुण्याच्या दिशेने निघणार. 6 नंतर आपण ज्या धाब्याला थांबलो होतो तिथं दादांनी सांगितलं की एक्स्ट्रा गाडीला फॉगलाईट लावावं लागतात, कारण की प्रचंड काहीच दिसत नाही. त्यामुळं मोस्टली सगळी अवॉइड करतात 6 नंतर इकडे यायला. असो 4 फोकस असतात गाडीला. आता आपण बसलोय गाडीमध्ये आणि आता पुढं एक कोणतं स्टॉप आहे आपलं दिलं तुम्ही ते? हां माळशेज नाही, आम्ही जिथं उतरणार आहे ते हां घाटमाळा, तिथं उतरून आम्ही आळे फाट्याला जाईल तिकडनं पुण्याला. काहीच दिसत नाही काहीच, आणि हे तर 20%. आता यांचा अनुभव असेल की रात्री तर काही दिसणारच नाही. असो फार मजा आली, एक नंबर मजा आली. असेच पुढचे प्रवास आपण करूयात. दिसत नाही पैसे टाकून नाही. ST जे आपले विभाग आहे मग शासन प्रशासन इकडे लक्ष दिलं पाहिजे, केलं पाहिजे, कारण की अशा ह्याच्यामध्ये गाडी चालवणं रिस्की आहे आणि फॉगलाईट आहे कंपल्सरी गाडी. ठाणे जिल्हा संपलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. हां इथं गव्हर्नमेंट रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट आहे म्हणल्यावर तुम्हाला थोडे सोयीस्कर अशा दरामध्ये तिकडे तुम्ही थांबू शकता. नक्की आपण पुढच्या वेळेच्या वेळी इकडे तर त्याचा पण नक्की व्हिडिओ बनवतो. पुणे जिल्हा आता चालू झालेला. तुम्ही धरण बघू शकता, समुद्रासारखं दिसतंय. पिंपळजोगा धरण. पेढे पण फेमस आहेत, विकायला वगैरे इथं चालू करतात. तुम्ही आलात तर पेढे घ्यायला नक्की विसरू नका. पेढे घेतलेले आहेत कारण की त्यांनी टेस्ट केली. हां एक नंबर पेढे आहेत. तुम्ही कधी आला तिकडे तर पेढे घ्यायला नक्की विसरू नका. तर मंडळी अशा रीतीने आता आपला प्रवास संपण्याच्या मार्गावर येतोय. आता आपण मडपारगावमध्ये उतरणार आहोत. तर शक्यतो हा प्रवास इथेच एंड होईल. अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुण्या नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत मडपारगावला उतरलोय. तर इथून आता आळे फाटा आणि कोणी बाकी पुढचा प्रवास तर बघितलाय तुम्ही. तर हा प्रवास ॲक्च्युअलमध्ये इथं एंड होतोय, कारण की बरीचशी माहिती आपल्याला वाघदारांनी पण दिली आहे आणि सीन पण आपल्याला बरेचसे डॅमचे बघायला भेटले. भेटूयात पुढच्या नवीन प्रवासामध्ये.